तर यांचं लहानपणीचं नाम गदाधर असं होतं. आई किंवा इतर सगळे प्रेमाने त्यांना गदाई असा नावाने आवाज द्यायचे घरामध्ये. अतिशय लहान, वास्तविक बघायला गेलं तर शरीरानं अतिशय काटक, कुठल्याही प्रकारची भीती म्हणून यांना कधीच नव्हती बरं. म्हणजे गावामध्ये खेळत असताना एखाद्याने जर सांगितलं ना की आपण लहान मुलांना सांगतो बघा तिकडे जाऊ नको, तिकडे ब्रह्म राक्षस आहे, किंवा मराठी भाषेत बोलू आपण लहान मुलांना सांगतो तिकडे जाऊ नको, तिकडे जर गेलास तर भूत्या बाबा येईल, हे आत्ताची आपली भाषा. त्यावेळेला जर समजा असं कोणी सांगितलं ना त्या झाडाकडे जाऊ नको, त्या झाडावर ब्रह्म राक्षस आहे, हे मुद्दाम रात्रीच्या वेळेला त्या झाडावर जाऊन बसायचे. कशासाठी? तर त्या ब्रह्म राक्षसाला भेटण्यासाठी. नेमका ब्रह्म राक्षस कसा आहे याची जाणीव करून घेण्यासाठी हे त्या झाडावर जाऊन बसायचे. पण भेट मात्र व्हायची नाही. मग लक्षात यायचं की आपण तिथे जाऊ नये म्हणून आपल्याला हे सांगितलं गेलं. कुठल्याही प्रकारची भीती यांच्या मनामध्ये कधीच नव्हती.